पण सुरुवातीला पाहूया 3 लक्ष वेधून घेणाऱ्या महत्त्वाच्या बातम्या। पहिली लक्ष वेधून घेणारी बातमी ठरतीये ती महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भातली। अहिल्यानगरमधल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये मोठा गोंधळ झाला। मॅटवरील कुस्ती शिवराज राक्षेचा पराभव झाल्यानंतर समर्थकांनी गोंधळ घातला। शिवराज राक्षेने पंचांची कॉलर खेचून त्यांना लाथ मारली। आपला पराभव झाला नसल्याचं सांगत शिवराज राक्षेने गोंधळ घातला। शिवराज राक्षे महेंद्र गायकवाड यांना 3 वर्षांसाठी आता निलंबित करण्यात आले। दरम्यान पुण्याचा पृथ्वीराज मोहा हा नवा महाराष्ट्र केसरी ठरलाय। दुसरी लक्ष वेधून घेणारी बातमी ठरतीये ती म्हणजे दिल्ली विधानसभा निवडणूक प्रचारासंदर्भातली। दिल्ली विधानसभेच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत। यामध्ये आज अनेक दिग्गज दिल्लीमध्ये प्रचार करताना दिसणार आहेत। शेवटच्या दिवशी प्रचाराचा हा धुरळा उडणार आहे। 5 फेब्रुवारीला 70 जागांसाठी दिल्लीमध्ये मतदान होणार आहे, तर 8 फेब्रुवारीला दिल्ली विधानसभेचे निकाल लागणार आहेत। तिसरी लक्ष वेधून घेणारी बातमी ती म्हणजे बीडचे पोलीस सतर्क झालेले आहेत। संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड पोलीस अलर्ट मोडवर आलेत। महिनाभरामध्ये 671 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत आणि कारवाईमध्ये 3.25 कोटींचा मुद्देमाल जप्त केलाय। मात्र देशमुख हत्या प्रकरणातला आरोपी कृष्णा आंधळे 55 दिवसांपासून फरार आहे आणि त्याला शोधण्याचं एक मोठं आव्हान सध्या पोलिसांसमोर आहे।